माणिगड सिमेंट कंपनीच्या प्रदूषण विरोधात जी प्रदूषण नियंत्रण कृती समिती बनवलेली आहे, या कृती समितीच्या वतीने काल संपूर्ण गडचांदूर शहरामध्ये माणिगड सिमेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांचं चषकामध्ये हार्दिक स्वागत व एक निषेध म्हणून कृती समितीच्या वतीने बॅनर लावण्यात आले। या माध्यमातून एक पर्यावरणविषयक जागृती व प्रदूषणाविषयी एक लोकांमध्ये किती रोष आहे हे याप्रसंगी दिसून आले। तसेच माननीय आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी सुद्धा आमदार चषकातील भाषणामध्ये माणिगड सिमेंट कंपनीच्या प्रदूषणाचा उल्लेख केला। त्यांनी लक्षवेधीसुद्धा या संदर्भात मांडली, लक्षवेधी पुस्तकामध्ये नोंदल्यासुद्धा गेली आणि त्याची माहितीसुद्धा मागवण्यात आल्याची माहिती त्यांनी काल भाषणामध्ये दिली। म्हणजे एकंदरीत या संपूर्ण चळवळीमुळे एक प्रदूषणाचा मुद्दा आपला संपूर्ण राजकीय स्तरावर गाजला आणि माणिगड सिमेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांना प्रदूषणमुक्त गडचांदूर केल्याशिवाय पर्याय राहणार नाही, नाहीतर गडचांदुरातले लोक यांना गडचांदुरामध्ये येऊ देणार नाही, अशाच पद्धतीने यांची नाचक्की करणार आणि अशाच पद्धतीने यांचा अपमान सतत होत राहणार। जर यांना अपमान टाळायचा असेल तर या लोकांचं आरोग्य वाचवणं यांच्या हातात आहे। लोकांचं आरोग्य वाचवावं, प्रदूषणमुक्त गडचांदूर करावं आणि संपूर्ण परिसर जो आहे तो ग्रीन करावा, हिरवागार करावा आणि चांगला श्वास लोकांना मिळावा अशी आमच्या कृती समितीची इच्छा आहे। चांदूर शहरात मोठ्या प्रमाणात माणिगड सिमेंट कंपनीच्या सौजन्याने प्रदूषणात वाढ होताना दिसत आहे। जल प्रदूषण व वायू प्रदूषण वाढत असताना माणिगड सिमेंट कंपनीच्या माध्यमातून इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेट असेल किंवा डस्ट कंट्रोल करणारी सिस्टीम असेल ही कार्यान्वित होताना दिसत नाही। या अनुषंगाने प्रदूषण कृती समिती देखील गठीत केली। या प्रदूषण कृती समितीच्या सदस्यांनी माननीय आमदार महोदयांची मागील महिन्यात भेट घेतली। त्यांनी लक्षवेधी मांडण्याचं आश्वासन दिलं होतं। माझ्याकडे विधानसभेत मांडलेल्या लक्षवेधींची संपूर्ण यादी आहे। त्या यादीमध्ये कुठेही आपल्या गडचांदूरच्या प्रदूषणाबाबतची लक्षवेधी लागली नाही। याबाबत देखील नागरिकांच्या मनात रोष आहेच, परंतु अधिवेशन संपल्यानंतर लगेचच आमदार चषकाचं आयोजन झालं। या आमदार चषकामध्ये माणिगड सिमेंट कंपनीचे वरिष्ठ अधिकारी यांना प्रमुख अतिथी म्हणून सन्मानाने बोलवण्यात आलं। याचा लोकांच्या मनात राग आहे, रोष आहे। म्हणून माणिगड सिमेंट अधिकाऱ्यांचा रोष व्यक्त करण्यासाठी गडचांदूरच्या मुख्य चौकांमध्ये लोकांनी गडचांदूर प्रदूषण कृती समितीने बॅनर लावून माणिगड सिमेंट अधिकाऱ्यांचा निषेध नोंदविला आहे। येणाऱ्या काळात देखील हे आंदोलन अशाच प्रकारे तीव्र होईल हेच या अनुषंगाने मी सांगू